सप्टेंबरपासून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सर्वात वाईट काळ सुरू. कारण सप्टेंबर महिन्यात शेतकऱ्यांवर एक नाही, दोन नाही, तर 3 भयंकर संकट कोसळणार. भारतीय हवामान खात्यानं सप्टेंबर महिन्यासाठी एक अतिशय धक्कादायक अंदाज वर्तवलाय. या अंदाजाला हलक्यात घेऊ नका, कारण की हा अंदाज येताच अख्ख्या मंत्रिमंडळाची झोप उडाली आहे. कारण सप्टेंबर महिन्यात जे घडणार आहे ते गेल्या 150 वर्षात कधीच घडलं नव्हतं. खरं तर भारताच्या हवामान खात्यावर कोणाचाही फारसा भरोसा राहिलेला नाहीये. त्यामुळे सुरुवातीला या अंदाजाकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलं. पण अचानक आज पहाटे अमेरिकेच्या हवामान खात्याकडून खुद्द पंतप्रधानांना एक सॅटेलाइटचा फोटो पाठवण्यात आला. तो फोटो संपूर्ण भारताचा होता आणि त्यात महाराष्ट्राच्या दिशेने अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून एक विचित्र प्रणाली महाराष्ट्राकडे धडकताना त्यात दिसली. आणि त्यानंतर अख्ख्या देशात हाय अलर्ट लागू करण्यात आला. खरं तर याचा धोका संपूर्ण देशाला आहे, पण त्याचा सगळ्यात तीव्र फटका महाराष्ट्राला बसणार असून मुख्यमंत्र्यांनी त्याकरता 5 कडक सूचना त्यामुळे जारी केल्या आहेत. आता सगळं बंद. 1 तारखेपासून सगळे नियम बदलणार. सगळं बंद करण्याची तयारी आता सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली. कारण हे संकट सगळ्यात मोठं आणि भयानक आहे. खरं तर महाराष्ट्रामध्ये अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाहीये. आता मान्सून संपत चाललाय, तरी देखील मराठवाडा आणि विदर्भात पावसाची परिस्थिती अत्यंत तुरळक पद्धतीची आहे. आता प्रत्येकाला वाटतंय पाऊस चांगला कधी येईल, पण तेवढ्यात हवामानाच्या बाबतीतली एक अशी विचित्र बातमी आली की ज्याने सगळ्यांना धक्का दिला. खरं तर ही बातमी कमी पाऊस किंवा जास्त पावसाची नाहीये, तर याच्यामध्ये एक असं तिसरंच विचित्र संकट समोर आले की ज्याने सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. खरं तर सप्टेंबरच्या पहिल्या हप्त्यामध्ये पहिलं संकट सक्रिय होतंय, तर दुसऱ्या हप्त्यामध्ये एक संकट असून तिसऱ्या हप्त्यामध्ये एक सगळ्यात भयानक तारीख सांगण्यात आली. त्या तारखेला संपूर्ण राज्यात एक विचित्र प्रणाली सक्रिय होते आणि ज्यामुळे सगळं बंद होण्याचा धोका निर्माण झालाय. आता जर तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये कुठे कॉलेजला जात असाल, तुमची मुलं मुली शाळामध्ये जात असतील किंवा तुम्ही कुठेतरी कामाला जात असेल, तर त्या तारखा पाहून घ्या. कारण कुठे कुठे कोणत्या तारखांना काय बंद आणि काय सुरू याची सविस्तर माहिती आता समोर आलेली आहे. पहा, खरं तर जेव्हा कोणताही महिना सुरू व्हायचा असतो त्याच्या आधी हवामान खातं दर महिन्याचा अंदाज देत असतं, पण त्याच्यावर आता कोणाचा फारसा भरोसा राहिलेला नाही. पण अमेरिकेसारखा प्रगत देश जेव्हा सॅटेलाइटच्या पुराव्यानिशी अशी माहिती देतो तेव्हा अख्ख्या मंत्रिमंडळाला भरोसा ठेवल्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे या बातमीला अजिबात हलक्यात घेऊ नका. मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यासाठी काय काय आणि कोणत्या कोणत्या तारखांना काय सुरू आणि काय बंद याची माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. कोणत्या जिल्ह्याला हा सगळ्यात जास्त तडाखा बसणार, सप्टेंबरमध्ये काय होणार आणि सप्टेंबरची ती कोणती भयानक तारीख की त्या दिवशी एकत्र 3 संकट महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर कोसळणार. काय आहे अमेरिकेचा इशारा? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. तर पहा, संपूर्ण महाराष्ट्रावर 3 संकट अक्षरशः राक्षसी वेगानं कोसळणार, ज्यामुळे महाराष्ट्राचं गेल्या आयुष्यात झालं नव्हतं इतकं मोठं नुकसान होऊ शकतं. मग आता ही 3 संकट नेमकी कोणती आहेत? ती महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये हाहाकार उडवणार? महाराष्ट्राचं नुकसान होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी काय सूचना दिल्या? खरं तर आपण सगळी माहिती जाणून घेणार. पण ही महासंकट काय, ती कोणत्या तारखेला येणार आणि कोणत्या जिल्ह्यांना त्याचा फटका बसणार हे समजून घेण्याआधी महाराष्ट्रामध्ये पावसाची प्रणाली नेमकं कशी आहे, ती पुढे कशी राहणार, हे जर आपण 30 सेकंदात समजून घेतलं तर आपला सगळ्यात मोठा फायदा होऊ शकतो. तर पहा, महाराष्ट्रासाठी एक अतिमहत्वाची माहिती समोर आली आहे. दर पावसाळ्यामध्ये समाधानकारक पाऊस होत असतो. थोडाफार जास्त किनारपट्टीत होतो, मग विदर्भाकडून येतो, मग मराठवाड्यात येतो. हे एक प्रकारचं चक्र असतं. पण यावेळेस हे चक्र पूर्णतः बदललं. कारण की यावेळेस महाराष्ट्रातला पाऊस एका ठिकाणाहून नाही तर 2 ठिकाणाहून आलाय. पहिलं ठिकाण अरबी समुद्र, जिथून सोमाली जेट वारे मोठ्या प्रमाणात बाष्प होऊन आणत होते आणि तेच बाष्प कोकण, सह्याद्री घाटमाथा तसेच तिथे मध्य महाराष्ट्रात थोड्या प्रमाणात पाऊस पाडत होतं. आता खरं तर दरवर्षी अरबी समुद्र संपूर्ण महाराष्ट्राला ओलं करतो. महाराष्ट्राची तहान भागवणारा समुद्र कोणता असेल तर तो अरबी समुद्र. पण यावेळेस दुसरी प्रणाली सक्रिय झाली होती बंगालच्या उपसागरातून. अचानक तिथं कमी दाबाचे पट्टे तयार झाले. ते बाष्प विदर्भासह मध्य महाराष्ट्राकडे ढकललं गेलं. आता खरं तर सप्टेंबर महिना सुरू होताच हे निसर्गाचं जे दुहेरी चक्र आहे तर ते तिहेरी पद्धतीनं उलटे फिरेल. दोन्ही बाजूंचं हवामान प्रणाली आता अचानक विचित्र पद्धतीनं बदलू लागली. धरणांमध्ये अचानक 74% साठा जरी पाण्याचा असला तरी शेतातली पिकं मात्र कोरडी पडण्याचा धोका. कारण की 1 नाही 2 नाही तर 3 महाभयानक संकट महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कोसळणार.
आणि ज्याने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची झोप उडणार. आता त्यामुळे तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता, तिथे काय काळजी घ्यायची, ती संकट तुमच्या जिल्ह्यात कोणत्या तारखेला येणार, कोणत्या तारखेला हवामानाचा हल्ला तुमच्यावर होणार आणि कोणती ती अशी तारीख आहे की ज्या दिवशी ते तिसरं महाभयानक संकट येणार, सगळी माहिती तांत्रिकपणे तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करणार. तर पहा, अतिशय महत्त्वाच्या माहितीला आपण सुरुवात करतोय. आता ताबडतोब आपण जाणून घेतोय तीनही संकट. आता यातलं पहिले संकट जे आहे तर हे साधारणपणे पहिल्या हप्त्यामध्ये सक्रिय होणार आहे. याच्यामध्ये अरबी समुद्रातलं बाष्प अचानक गायब होणार आणि सोमाली जेट वाऱ्याची जी गती आहे तर ती विचित्र पद्धतीनं मंदावणार. पहा, सप्टेंबरच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रासमोर पहिलं महाभयानक संकट उभं राहत आहे. पहिल्या आठवड्यामध्ये ज्यावेळेस अरबी समुद्रातील बाष्पाचा जो पुरवठा आहे तो अचानक खंडित होणार आहे. आजवर ज्या सोमाली जेटच्या जोरावर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस होता ते वारं सप्टेंबरमध्ये कमालीचं कमजोर होईल. आणि मुद्दा लक्षात घ्या, जो पाऊस कोकण आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर झाला तो देखील ओसरणार. ढगांची साखळी तुटणार. बाष्प कमी झाल्यामुळे आकाशातली ढगांची परिस्थिती कमी होणार. मग आता तुम्ही कदाचित म्हणाल की पाऊसच कमी होतोय, मग याच्यात वेगळं काय? पण लक्षात घ्या, पहिलं संकट पहिल्या हप्त्यामध्ये ज्यांनी फक्त पाऊस कमी होतोय, पण दुसरं संकट आणि त्यापेक्षाही तिसरं भयानक संकट ते ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरेल. कारण की एक हप्ता मध्ये जातोय आणि तिसऱ्या हप्त्यामध्ये दुसरं संकट येते जे बंगालच्या उपसागरातून येते आणि त्याच्यामध्ये देखील महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य पावसाचा धोका वर्तवलाय. पण आता तिसरं जे संकट आहे तर ते अखेर प्रशांत महासागरातून येते. प्रशांत महासागर म्हणजे भारताच्या दक्षिणेला असलेला जो प्रशांत महासागर आहे तिथून महाराष्ट्रावर एल निनोचा वार होणार आहे. होय, आता जे समोर येते ते सगळ्यात घातक संकट, ज्याची भीती पाऊस सुरू झालता तेव्हापासून होती. प्रशांत महासागरातील एल निनो सप्टेंबर महिन्यात हा एल निनो सुपर एल निनोच्या रूपात रूपांतरित होऊन तो शक्तिशाली रूप धारण करणार. हा एल निनो नेमकं काय करतो तर यामुळे सगळे बाष्पयुक्त ढग स्वतःकडे ओढून घेतो आणि सगळी मान्सूनची सिस्टीम निष्क्रिय करून टाकतो आणि यामुळे पडतो तो दुष्काळ. आता याला विरोध करण्यासाठी IOD सक्रिय पाहिजे, पण तो IOD आता सक्रिय नसून तो सध्या न्यूट्रल स्थितीमध्ये आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं काही खरं नाही अशा पद्धतीची बातमी येते. 3 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर पहिला टप्पा, त्यानंतर 10 ते 17 सप्टेंबर दुसरा टप्पा आणि त्यानंतर तिसरा टप्पा आहे. तर पहिल्या टप्प्यामध्ये जर आपण बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, सातारा, कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर हलका ते मध्यम पाऊस टिकून राहील पहिल्या टप्प्यामध्ये. पण त्यानंतर अजिबात दुसरीकडे पाऊस नाहीये. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तर मराठवाड्यामध्ये आहे. मराठवाडा आणि विदर्भामध्ये अक्षरशः पाण्याची परिस्थिती खूप अवघड होणार आहे. आता तिसरं जे संकट आहे तर ते जिथे म्हणजे अचानक असं होणार या सप्टेंबरच्या शेवटच्या हप्त्यामध्ये की जो परतीचा पाऊस असेल तर त्या परतीच्या पावसामध्ये अतिशय कमी वेळामध्ये एकाच ठिकाणी इतका विचित्र पद्धतीचा जोरदार पाऊस होईल की ढगफुटी होणार आहे. त्यामुळे सगळ्या महाराष्ट्रामध्ये एक प्रकारची परिस्थिती बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली. तर हा अंदाज आहे. तर या अंदाजाविषयी तुमचं काय मत आहे नक्की कमेंटमधून कळवा. चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.